नमस्कार नमस्कार मंडळी. आजच्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 23 फाल्गुन शके 1947 अर्थात 14 मार्च 2026. मंडळी, आपलं कोकण म्हटलं की आंबा काजू, त्याचप्रमाणे माशाचे वेगवेगळे पदार्थ नजरेसमोर येतात. आजकाल काय झालंय, मासे टिकवून त्याचा गरजेनुसार वापर करणं हा ट्रेंड खूप वाढला आहे. त्यामुळेच मत्स्यपदार्थ तयार करणं म्हणजेच काय तर माशांपासून मूल्यवर्धित असे वेगवेगळे पदार्थ तयार करणं, त्यांच्यावर प्रक्रिया करणं, यामध्ये खूप प्रगती होती आहे. आणि अर्थातच याला कारण बदलतं तंत्रज्ञान हे आहे. एक चांगली संधी म्हणून याकडे जर पाहिलं तर नक्कीच आपल्याला यातून फायदेशीर रोजगार मिळवता येऊ शकतो. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मत्स्यपदार्थ निर्मिती आणि मत्स्य प्रक्रियेतलं बदलतं तंत्रज्ञान, त्याचा फायदा कसा करून घेता येईल या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. चला तर मग या संदर्भातच मत्स्य महाविद्यालय शिरगाव येथील प्राध्यापक श्रीकांत शारंगधर सर यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण आता ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, मासा हा सगळ्यांच्याच आहाराचा आणि आपल्या कोकणातल्या लोकांच्या आहारातला महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा असा घटक आहे. ताजी मासळी मिळणं आणि ती खाणं ही एक पर्वणी मानली जाते. पण काय झालंय, सतत जो बदल होतोय, ग्लोबल वॉर्मिंगचा सुद्धा जो काही परिणाम होतोय, त्यामुळे ताजी मासळी मिळणं हे दिवसेंदिवस कठीण व्हायला लागलंय. अशा वेळी आपल्याला काय करावं लागतं तर काही पर्यायी पदार्थ शोधावे लागतात आणि यातूनच मूल्यवर्धित पदार्थ ही संकल्पना पुढे आली. माशांमध्ये सुद्धा हे मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती करणं ही एक चांगली रोजगाराची संधीसुद्धा यातून निर्माण व्हायला लागली आहे. तर या सर्व बाबींची चर्चा करण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे मत्स्य महाविद्यालय शिरगाव येथील माजी सहयोगी प्राध्यापक श्रीकांत शारंगधर सर यांना. चला तर मग आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की मत्स्यपदार्थ निर्मिती आणि मत्स्य प्रक्रियेतले बदलतं तंत्रज्ञान जे आहे ते कसं आहे याबद्दल. सर नमस्कार. नमस्कार. आजच्या विषयाप्रमाणे मत्स्यपदार्थ निर्मिती ही का सुरू झाली आणि कशा प्रकारे सुरू झाली? मत्स्यपदार्थ निर्मिती या विषयावर चर्चा करण्यापूर्वी ह्याची गरज का भासली हे पाहूया आपण. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की मासा पाण्यात राहतो. हो, त्याच्यामुळे तो थंड रक्ताचा असतो. बरोबर. पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर तो लगेच खराब व्हायला सुरुवात. त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये 80% पाण्याचा अंश असतो. बरोबर. आणि तो खराब होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि सुरू झाल्यानंतर ती खराब होऊ नये म्हणून आपल्याला काहीतरी करावं लागतं. अच्छा, पण आता हे खराब होणं म्हणजेच मासा खराब होतो म्हणजे नेमकं काय घडतं? माशामध्ये पाण्याचा अंश खूप मोठा असतो. त्यानंतर तो थंड रक्ताचा असतो. त्यामुळे बाहेर काढल्यानंतर त्याच्यात जी अंगभूत प्रथिने असतात, स्निग्ध पदार्थ असतात, त्यांचं विघटन सुरू होतं. त्याचबरोबर माशातील काही विशिष्ट रसायने एकत्र येऊन त्याच्यामध्ये ताठरपणा येतो. बरं. आणि मग काही कालांतराने मासा कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. बरं, मग कोणती प्रक्रिया नेमकी सुरू होते? प्रक्रिया म्हणजे मासा सडायला लागतो, त्याला खराब असा वास यायला लागतो आणि मग नंतर तो खाण्यालायक राहत नाही. पद्धत होतं. अच्छा, मग त्यासाठी काही प्रक्रिया केल्या जातात? नक्कीच. मासा सडू नये आणि दीर्घकाळ खाण्यायोग्य राहावा याकरता माशावर प्रक्रिया करण्याची सुरुवात झाली. बरं, मग या कोणत्या प्रक्रिया आहेत? तसं बघायला गेलं तर अनादिकालापासून माशांवर विविध प्रकारच्या प्रक्रिया होत होत्या. अगदी सुरुवातीपासून जर म्हणलं तर खारवणे, सुकवणे, धुरवणे अशा प्रक्रिया करण्यात येऊ लागल्या. अच्छा, पण मग ह्याची ॲक्च्युली प्रोसेस कशी असते, म्हणजे या प्रक्रिया कशा प्रकारे केल्या जायच्या? या प्रक्रिया करण्याची आत्ता मी म्हणणार की पद्धत खूप जुनी आहे. मासे खारवण्याकरता पूर्वी जे कमी प्रतीची मासळी होती, म्हणजे ज्याला आपण बळा, वाकटी, ह्या माशांना प्रथम धुवायचं आणि नंतर मीठ लावून त्यांना उन्हात सुकत घालायचं. हे असं तंत्रज्ञान होतं, पण आता त्याच्यात बदल व्हायला सुरुवात झाली आहे. अच्छा, मग आता बदल नेमका काय झाला, म्हणजे काय नवीन तंत्रज्ञान आलं? नक्कीच सांगतो. पूर्वी कसं होतं की आता मी म्हणालो तसं आपण मीठ लावायचो, माशांना खारवायचो आणि समुद्रकिनारी सुकवण्यासाठी ठेवून द्यायचो. बरोबर. आता समुद्रकिनारी ठेवल्यामुळे काय व्हायचं की येणारी धूळ, जंतू, सूक्ष्मजीव
आणि वातावरणातील बदल हं. यामुळं माशावरती त्यांचा सगळ्यांचा प्रादुर्भाव तर व्हायचा. हो. पण त्याच्यानंतर असं की हे सुकण्यासाठी कालावधी जास्ती लागायचा, हं. 6 ते 7 दिवसांचा. या कालावधीमध्ये काय व्हायचं की मासा दिवसभर सुकायचा, हं. संध्याकाळी दव किंवा थंडी पडल्यानंतर त्याच्यामध्ये आळ्या तयार व्हायच्या बरं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या सगळं सुकायचं. हं. म्हणजे त्याबरोबर त्या आळ्या पण सुकायच्या हं. आणि मग माशाचा जो दर्जा आहे तो दर्जा खूप खराब व्हायचा. खरंय. म्हणून हळूहळू या तंत्रज्ञानामध्ये बदल होण्यास सुरुवात झाली. तर बदल काय झाला, तर आपण सिमेंट कॉन्क्रीटचे कट्टे बनवले, हं. ते कट्ट्यावरती सुकवायला सुरुवात केली. बरं. त्यानंतर सभोवताली जाळ्याचं आच्छादन केलं. हं. यामुळे जे प्राणी आहे म्हणजे कुत्रे मांजरी हां. यांचा प्रादुर्भाव आहे तो संसर्ग बऱ्यापैकी कमी झाला. हं. त्यानंतर सौर वाळक यंत्राचा वापर सुरू झाला. आता सौर वाळक यंत्रामध्ये तापमान हे नियंत्रित असतं, त्याच्यामुळे माशाला एक विशिष्ट प्रकारचं तापमान मिळतं, तो बंदिस्त राहतो. त्यामुळे मासे सुकवण्याचा जो कालावधी आहे तो कमी झाला. बरं. त्याबरोबरच माशावर होणारा संसर्ग सुद्धा कमी झाला. हं. याबरोबर वापरण्यात येणारे जे मीठ आहे, आपण मीठ वापरायचो पूर्वी, ते हे मीठ एक विशिष्ट प्रकारे तापवून जर ते वापरलं तर त्याचा पण संसर्ग कमी होतो. अच्छा. आणि ह्याबाबत मत्स्य महाविद्यालयाच्या मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान विभागामध्ये संशोधन पण झालेलं आहे. अच्छा. आणि त्यांनी कसं करायचं हे याच्यावरती एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. हं. याबरोबर दर्जा राखण्यासाठी मासा पॉलिथिन पिशवीमध्ये पॅक करून विकल्यास ग्राहकांना खरेदी करताना आपण स्वच्छ आणि दर्जेदार मासा खरेदी करतो हं. याचा अनुभव येतो. हं. परिणामी मासेमार बांधवांना चांगला दर मिळू शकतो. बरं. मासे सुकवण्याचे तंत्रज्ञान आधुनिक वाळक यंत्राच्या निर्मिती झाली. या यंत्रात मासा ठेवला जातो आणि सभोवताली उष्णता सोडण्यात येते. ही आधुनिक पद्धत आहे. अच्छा. याच्यात उष्णता सोडून म्हणजे उष्ण हवा खेळवली जाते. हं. हं. याच्यामुळे मासा चारी बाजूनी पटकन सुकतो सुकतो. आणि वाळून तयार होतो. हं. हं. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या सौर वाळक यंत्राच्या पद्धती होत असतानाच मासे धुरवण्याचं यंत्र आणि तंत्र पण विकसित व्हायला लागलं. अच्छा. बरं, मग हे धुरवणं म्हणतात ते नेमकं काय आहे? ज्या पद्धतीने आपण मासे सुकवतो त्याच पद्धतीने मासे सुकवण्याची तंत्रज्ञान प्रचलित आहे. बरं. यामध्ये मासा साफ करायचा हं. आणि एका जाळीवर ठेवायचं त्याला आणि खाली त्याला लाकडाची धुरी द्यायची. बरं. ही धुरीमुळे काय होतं की त्याला उष्णता मिळते हं. आणि त्याला एक विशिष्ट प्रकारचा आपण ज्याला इंग्लिशमध्ये स्मोकी फ्लेवर म्हणतो हां. हां. तो बऱ्याच येतो. जणांना आवडतो आणि मग आपल्याला मासा सुकवणे मिळतो आणि त्याचा फ्लेवर पण हं. मिळतो. हं. हं. पण इथे गोष्ट अशी होत होती की आपण हे बाहेर करत असल्यामुळे जी हवा आहे, धूर आहे, हे नियंत्रित करू शकत नव्हतो. बरं. मग ह्याच्यासाठी आधुनिक यंत्र आलं. या यंत्रामध्ये खालच्या बाजूला आपण लाकूड जाळतो, हं. त्याच्यात धूर तयार होतो. तो धूर एका पाईपद्वारे आपण दुसऱ्या बॉक्समध्ये जो मासा ठेवला आहे हं. त्याच्यावरती सोडतो बरं. आणि तिथे मग तो मासा धुरवला जातो, सुकवला जातो हं. हं. आणि नियंत्रित जागेत असल्यामुळे संसर्ग कमी होतो. आता हे लाकूड आपण जे वापरतो ह्याचा नक्की फायदा काय तो सांगतो तुम्हाला की लाकडामध्ये एक कंपाऊंड आहे ज्याला फिनोलिक कंपाऊंड म्हणतात. हे जे माशामध्ये विविध प्रकारचे जीवाणूंचा संसर्ग असतो तो संसर्ग कमी करण्याचं हे काम करतो, म्हणून त्याचा धुरवण्याचा विशेष फायदा होतो. अच्छा. बरं सर, ह्या सगळ्या धुरवणे वगैरे प्रक्रिया झाल्या, पण जेव्हा ताजी मासळीची वाहतूक करायची असते होय. तेव्हा त्याचं पॅकिंग करणं नीट हेही महत्त्वाचं असतं. तर त्या संदर्भात काही बदल झालेत का आता? नक्कीच ताजी मासळी खाण्यासाठी लोक प्रयत्न करतात. म्हणजे मासळी एकदा आपण नौकेवरून पकडली की ती बर्फामध्ये ठेवतो हं. आणि बर्फामध्ये ठेवून पूर्वी कशी पद्धत होती की उघड्या ट्रकमध्ये खाली बर्फ, त्याच्यावर मासा, नंतर बर्फ, नंतर मासा, अशा पद्धतीनं थर लावले जायचे अच्छा. आणि मग ते मार्केटला जायचे. हं. पण होतं असं की त्याच्यावरती वातावरणाचा परिणाम व्हायचा, तापमानाचा परिणाम व्हायचा, बर्फ वितळायचा आणि परत एकावर एक थरत असल्यामुळे माशांना पण अपाय व्हायचा आणि ते दर्जावर त्याचे परिणाम व्हायला लागला. अच्छा. मग यावरती काय करायचं, तर यावर असं सोल्युशन आलं की प्लास्टिक क्रेट हं. ज्याला जाळी असते त्या जाळीमध्ये एक 30 किलोचा क्रेट असतो तो, बरं. त्याच्यामध्ये खाली बर्फ, वरती मासा, बर्फ, मासा असं थर लावायचा आणि ते सगळे क्रेट एकावर एकावर रचत जायचे. म्हणजे कुठल्याच माशावरती त्याचा प्रेशर येत नाही हां. आणि मासा एकदम चांगल्या स्थितीत जातो. पण हे करताना सुद्धा त्याला आपण जास्तीत जास्त 12-14 तास मासळी ताज्या पद्धतीत ठेवू शकत होतो. बरं. मग याला अजून काय करायचं, हं. त्याच्याकरता मग इन्सुलेटेड व्हॅन आले. इन्सुलेटेड म्हणजे ज्याला तापमान विरोधी म्हणता येईल, असे व्हॅन आले, त्याच्यामध्ये हे ट्रे ठेवायचे. त्यामुळे त्याचं आयुष्य 4 दिवसांनी वाढलं. वाढलं. मग त्याच्यावरती अजून तंत्रज्ञान बदल काय झाला, तर
त्या व्हॅनला आपण शीतकरण यंत्र बसवलं, म्हणजे ज्याला आपण रेफ्रिजरेटेड कार्गो असं म्हणतो, अच्छा. किंवा एक AC बसवलेला असतो, त्याच्यामुळे टेम्परेचर त्याचं आपण 8, 9, 10ला ठेवू शकतो. आणि त्याच्यामुळे ते अजून 4 दिवसाची 6 दिवस वाहतूक करणं शक्य होतं. आता याच्यात अजून काय बदल करायचा, तर याच्यामध्ये आपण बर्फ टाकलेला आहे. तर या बर्फाबरोबर बाजारामध्ये ड्राय आईस म्हणतात, ज्याला कार्बन डायऑक्साईड. तो ड्राय आईस काय करतो की वातावरणातले सगळं उष्णता शोषून घेतो. म्हणजे समजा बर्फाने 8, 9, 10 डिग्री टेम्परेचर होत असेल आपलं, तर ह्याच्याने तुमचं 4-5 डिग्रीपर्यंत टेम्परेचर येतं. त्या बर्फाचे छोटे छोटे गोळे बनवून त्या व्हॅनमध्ये ठेवले जातात. म्हणजे इन्सुलेटेड व्हॅन, रेफ्रिजरेशन, बर्फ आणि ड्राय आईस या सगळ्याच्या संयोगाने आपला मासा ताजाच्या ताजा राहतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला मासा जास्तीवर टिकवणं शक्य आहे. त्याच्यानंतर आता याच्यात पुढची गोष्ट राहिली की वेस्टर्नीकरण किंवा ज्याला पॅकिंग आपण म्हणतो. आता धावत्या जगामध्ये, आधुनिक जगामध्ये गृहिणींनाही वेळ नाही आणि कोणालाच वेळ नाही की मासा घरी आणायचा, तो साफ करायचा आणि तो साफ करून खायचा. म्हणून मग त्याच्यावरती आता काय करायचं, तर त्याच्यामध्ये आता मासे साफ करून बॉक्समध्ये भरून विकण्याची संकल्पना पुढे आली. आता हे बॉक्स ते आपण डीप फ्रीजमध्ये ठेवतो आणि जेव्हा जशी ग्राहकाची गरज असेल, मागणी असेल, त्याप्रमाणे आपण त्यांना देतो. हे काही दिवस चांगल्या पद्धतीने राहतात. आणि हे करताना वेस्टर्नीकरण सुद्धा यंत्राद्वारे व्हायला लागलं. त्यामुळे संसर्ग सुद्धा कमी झाला. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची यंत्र बाजारात आलेली आहेत. कोणती यंत्र बरं? तर ह्याच्यामध्ये आता कसं आहे की आता आपण म्हणलं की मासा साफ केला, त्याच्यानंतर तो बॉक्समध्ये भरला आणि डीप फ्रीजमध्ये ठेवला, इथपर्यंत ठीक आहे. पण होतं कसं की ह्या बॉक्समध्ये ठेवलेला मासासुद्धा काही दिवसच चांगला राहतो. त्याचं आयुष्यमान जर वाढवायचं असेल, म्हणजे चांगल्या स्थितीत ठेवायचं असेल, तर एक यंत्र आलं, ह्याला मंत्र म्हणतात की मॉडिफाईड ॲटमॉस्फिअरिक पॅकेजिंग. म्हणजे थोडक्यात त्याला मॅप असं नाव आहे, असं संबोधण्यात येतं. बरं, मग ह्या यंत्राचं नेमकं कार्य काय, कशा पद्धतीनं काम असतं? नक्कीच सांगतो. पहिल्यांदा आपण यंत्राची रचना समजून घेऊया. ह्याच्यामध्ये रचना अशी आहे की 3 भागामध्ये हे यंत्र आहे. एकामध्ये 3 आपण वायू वापरतो, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. या 3चे 3 सिलेंडर्स जोडलेले असतात. ते 3 मधली जी वायू आहे हे एकत्र करण्यासाठी एक छोटा मिक्सर म्हणजे एक बॉक्स असतो, त्याच्यामध्ये ते मिक्स होतं. ते सगळं ऑटोमॅटिक असतं मशीन. आणि नंतर एक जे मशीन मुख्य आहे त्या मशीनला झेरॉक्स मशीनसारखं मशीन असतं. ते त्याच्यामध्ये खाणे असतात, त्याच्यामध्ये प्लास्टिकचा ट्रे ठेवायचा, साफ केलेला मासा ठेवायचा, ठेवल्यानंतर त्याच्यावरती पॉलिथिन शीट येते. शीट आल्यानंतर मग मासा कुठला आहे, म्हणजे काही मासेमध्ये फॅट जास्त असतं तर तिथे ऑक्सिजन वापरत नाहीत. ज्यांच्यामध्ये फॅट कमी आहे तिथे तिन्ही गॅसेस वापरले जातात. यांचं प्रमाण आहे 30-40-40, म्हणजे टोटल 100% आपल्याला गॅस हे वापरायचे आहेत. आता हे गॅस आपण मिक्सरमध्ये तयार करून ठेवले, ट्रेमध्ये मासा ठेवला, त्याच्यावरती पॉलिथिनची शीट येते. आल्यानंतर मग त्याला नोझल्स असतात. नोझलनी नंतर त्याच्यावरती झाकण बंद केलं जातं. झाकण बंद केल्यानंतर पहिली क्रिया त्याची सुरू होती की त्यातली सगळी हवा जी आहे ती काढून टाकली जाते, निर्वात करतो, व्हॅक्यूम म्हणतो त्याला, व्हॅक्यूम करतो. दुसऱ्यामध्ये आपण जो तयार केलेला गॅस आहे तो त्याच्यामध्ये भरला जातो आणि तिसऱ्यामध्ये तो सील करतो. आणि सील केलेले जे कंटेनर आहेत हे आपण चिलरमध्ये, चिलर म्हणजे आता आपण जर मॉलमध्ये कुठं गेलो तर आपल्याला दिसत असेल की काचेचे दरवाजे असलेले थंड कपाटं दिसतील तुम्हाला चिलर. चिलरमध्ये ठेवला तर 21 दिवस हा अत्यंत चांगल्या पद्धतीत राहतो. ह्याच्यावर सुद्धा मत्स्य महाविद्यालयामध्ये संशोधन झालेलं आहे. पण चव तशीच राहते की काही बदलते? चव अगदी जशी आपण आता ताजा मासा खातोय असं वाटतं. याचं कारण असं आहे की याच्यामध्ये आपण 3 गॅसेस वापरले आहेत. ते गॅसमध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बन डायऑक्साईड हा शीत करण्याचं काम करतो. त्याच्यानंतर मासा सडायला लागला की त्याचा सामू म्हणजे pH बदलतो, तो ते बदलू देत नाही. ते न बदलल्यामुळे मासा सुस्थितीत राहतो. त्याच्यानंतर दुसरा जो गॅस आहे तो ऑक्सिजन. ऑक्सिजन तर सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामुळं जे प्रादुर्भाव करणारे जीवाणू आहेत ते राहत नाहीत. आणि तिसरा जो गॅस आहे नायट्रोजन. हा नायट्रोजन हा असं निर्माण करतो की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा घातक जीवाणू तयार होऊ शकत नाही, अशा वातावरणाची निर्मिती होते. त्याला इनर्ट गॅस असं संबोधलं जातं. म्हणून हे दीर्घकाळ टिकते आणि त्याची चव छान राहते. बरं सर, बाजारामध्ये हल्ली रेडी टू ईट असं फूड मिळतं की ते व्यवस्थित पॅक केलेलं असतं आणि हवा भरलेल्या अशा त्या पिशव्या असतात आणि त्यामध्ये
ते पदार्थ असतात. तर माशांच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारे काही बनवलं जातं का? हो, नक्कीच. ज्याप्रमाणे आपण बाजारामध्ये चिवडा किंवा वेफर्स हं. हे जे पदार्थ घेतो, तर त्या पिशव्या तुम्ही बघितल्या असाल की ती पिशवी जी आहे ती पिशवी फुगलेली असते. हो. हां, तर त्या तशाच पिशवीमध्ये आपण मत्स्यशेव, मत्स्यचकली, मत्स्यपापड, हं. सुके सोडे, बोंबील स्टिक्स पॅक करू शकतो. अच्छा. या पिशव्या बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. याच्यामध्ये आतल्या बाजूने पॉलिथिन हं. आणि वरून त्याला अल्युमिनियमची एक फॉईल लावलेली असते. बरं. याचा फायदा असा की त्याचा जो मसाला किंवा त्याचा जो अरोमा आहे हं. तो आतमध्ये राहावा. तुम्ही बघितलं असेल की जोपर्यंत आपण पाकिट उघडत नाही हं. तोपर्यंत त्याचा फ्लेवर बाहेर येत नाही. अगदी येत नाही. खरं आहे. मसाल्याचे पाकिट जरी बघितले ते सुद्धा तसे दिसतील तुम्हाला. बरोबर. आणि हे व्यवस्थित राहावं याच्याकरता याच्यामध्ये आपण काय करतो, मासे किंवा जे आपण बनवलेले पदार्थ भरतो. हं. भरल्यानंतर ते एक मशीन आहे, त्या मशीनमध्ये त्याला लावतो. तो त्याच्या मशीनमधून तो पहिल्यांदा हवा काढून घेतो आणि मग त्याच्यामध्ये तो नायट्रोजन सोडतो. अच्छा. नायट्रोजन वायू हा थोडासा जड आहे. हं. जड असल्यामुळे तो काय करतो की आता मग मी ते निर्वात वातावरण निर्माण करतो की कुठलाच त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वाढणार नाही. बरोबर. आणि अजून महत्त्वाचं असं की तो फुगलेला राहतो, त्यामुळे कुशनिंग राहतं. हं. हं. आणि त्याच्यातलं थोडंसं टेम्परेचर पण कमी होतं. त्यामुळे आपण बघितलं असेल की वेफर्स किंवा चकली अशा जर नवीन गोष्टी आल्या, जोपर्यंत तुम्ही उघडत नाही तोपर्यंत ते कुरकुरीत राहतं. बरोबर. हे कुरकुरीत राहण्याची जी प्रक्रिया आहे ही ह्या पद्धतीमध्ये आहे. हां. नायट्रोजन भरून हे केलं. म्हणून तो जो फुगीर भाग आपल्याला दिसतो. बरोबर. बरं सर, मगाशी तुम्ही मॅप पद्धतीचा उल्लेख केला होता. हो. तर आपली जी ताजी मासळी आहे ती या मॅप पद्धतीनं पॅकिंग करायची असेल तर ती कशी केली जाते? आणि एकूण नंतर ते जर साठवणूक करून ठेवायचं असेल तर त्याबद्दल काय सांगू शकाल? आपण जो मॅपचा बॉक्स बनवला आहे हो. तो बॉक्स आपण चिलरमध्ये ठेवायचा आहे. चिलर म्हणजे जिथं ज्याचं टेम्परेचर 4 डिग्रीच्या खाली आहे. खाली आहे. थंड, अतिशय थंड. म्हणजे बऱ्यापैकी थंड असेल. 4च्या खाली यासाठी की त्याच्यामध्ये जीवाणूची वाढ होत नाही, हे त्याचं म्हणजे शास्त्रीय कारण आहे. आणि हे साठवण्यासाठी तिथे आपण तो ठेवायचा आहे. त्याच्यावरती लेबलिंग असल्यामुळे एकतर ग्राहकाला ते ताजं मिळतं आणि ते ग्राहकाने घेईपर्यंत तिथे थंड राहतं. म्हणजे 2 पर्पज होतात आपले सर, की एक तर आपण त्याचं आयुष्यमान वाढवतो, त्याची क्वालिटी वाढवतो आणि नंतर योग्य वेळेपर्यंत विक्री होईपर्यंत ठेवल्यामुळे आपल्याला व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो. आता हे करताना अजून याच्यामध्ये बऱ्याच काही नवीन नवीन गोष्टी यायला लागल्यात. म्हणजे आपण लेबलिंगमध्ये म्हणलो तर स्मार्ट लेबलिंग आणि AI तंत्रज्ञानची कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर पण हळूहळू सुरू झाला आहे. बरं, मग हा वापर नेमका कशा प्रकारे होतो? म्हणजे तुम्ही म्हणालात की स्मार्ट लेबलिंग केलं जातं प्लस AI तंत्रज्ञानही वापरलं जातं. तर नेमकं कसं वापरलं जातं हे? आपण आता बघायला आलो की ग्राहक खूप जागरूक झाले. म्हणजे अगदी छोटे छोटे लोक सुद्धा बघा तुम्ही की लेबलवरती काय लिहिलं आहे हे पाहिलं जातं. तर आता सर्वसाधारणपणे आपल्या लेबलवर काय असतं तर त्याचा ब्रँड असतो, त्याच्यानंतर कधी उत्पादन केलं, कुठल्या दिवसापर्यंत ते वापरायचे, घटक पदार्थ कुठले आहेत. हल्ली ॲलर्जी हा विषय खूपच मोठा झाला आहे, त्यामुळे कुठल्या याची ॲलर्जी होऊ शकते. त्याच्यानंतर अजून एक म्हणजे ग्लुटेन. लोकांना ज्यांना साखर आहे ते ग्लुटेन नको म्हणतात, ग्लुटेन फ्री पाहिजे असतं. त्याच्यानंतर त्याची किंमत हे सगळं छापलेलं असतं. पण बऱ्याच वेळा काय होतं की वजन, दर आणि काही गोष्टीमध्ये तफावत असण्याची शक्यता असते. ही तफावत असू नये म्हणून मग आता नवीन तंत्रज्ञान जे आलं त्याच्यामध्ये 2 गोष्टी आल्या. एक बारकोड आला आणि दुसरा QR कोड आला. तर बारकोड तर आपण मशीनवरती सेन्स करू शकतो, पण तो करणं थोडंसं अवघड काम होतं काही वेळेला, कारण त्याला ते सेन्सर वगैरे लागतो. पण QR कोडला आपण आपल्या मोबाईलद्वारे त्याला लगेच सेन्स करून त्याच्यामध्ये नक्की काय आहे, कुठे तयार झालं आहे, कुठल्या कंपनीने तयार केलं आहे, एक्सपायरी जी दाखवली ती खरोखरी तशीच आहे का, दर तसंच आहे की, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला कळू शकतात. हा झाला एक भाग. आता AI बद्दल म्हणजे थोडा स्मार्ट लेबलबद्दल बोलूया. तर स्मार्ट लेबल्समध्ये काय आलं आहे की ह्याच्यामध्ये टॅगिंग केलेलं असतं. तर टॅगिंग म्हणजे नक्की काय केलेलं असतं, समजा आपण मॅपचा जर प्रॉडक्ट घेतला तर त्याच्यावरती आपण लिहिलं की कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, ऑक्सिजन 3 गॅसेस भरलेले आहेत. पण ते खरंच त्यात भरलेले आहेत का हे पाहण्यासाठी एक टॅग लेबल येतो. तो लेबल तिथे लावलेला असतो आणि त्याला कलर असतो विशिष्ट. जर समजा त्याच्यातलं कुठल्याही वायूचं प्रमाण कमी झालं त्याचा कलर चेंज होतो. त्याच्यानंतर समजा त्याची जर दर्जा कमी झाला, क्वालिटी कमी झाली तर त्या लेबलमध्ये परत कलर चेंज होतो. म्हणजे माणसांना आता ते एक्सपायरी डेट पाहिजे पण गरज नाही. जेव्हा तो लेबल पाहिल आणि त्या लेबलवरती झालेला बदल बघेल
की लगेच त्याला समजेल की हे प्रोडक्ट खराब झालेलं आहे. आणि याच्यामुळं मार्केटिंग खूप म्हणजे सतर्क झालेलं आहे. नक्कीच. आणि ग्राहकही तेवढा जागरूक असल्यामुळे नक्कीच, होय. हे आवश्यक आहे. आवश्यक आहे. बरं, हे जे लेबल आहे ते गोठवलेले जे मासे असतात त्यासाठी पण उपयुक्त ठरू शकतं का? हो, त्याबद्दल नक्कीच. सांगा. नक्कीच. आत्तापर्यंत आपण मासे लगेच खाण्याच्या दृष्टिकोनातून यंत्र आणि पद्धती पाहिल्या. आता मासा दीर्घकाळ टिकवण्याच्या पद्धतींचा आढावा घेऊया. यापैकी सर्वात प्रचलित पद्धत म्हणजे मासे गोठवणे, फ्रीजिंग म्हणतो आपण ज्याला. हो. यामध्ये यामध्ये गोठवणूक यंत्रामध्ये मासे प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये पॅक करून 1 ते 1.5 तास ठेवण्यात येतात. या वेळात माशांचे तापमान उणे 20च्या खाली जाते आणि मासा पूर्णपणे गोठला जातो. बरं. आता हे पूर्ण गोठवण्याचं कारण काय? तर असं आहे की माशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू, त्याच्यानंतर एन्झाईम्स असतात. हे जरी मासा मेला किंवा काही प्राणी वगैरे गेला तरी ते एन्झाईम्स ते सक्रिय राहतात. लगेच. हां. जर आपण हे पूर्ण गोठवलं तर ही सगळी प्रक्रिया थांबते आणि मासा जसाच्या तसा जोपर्यंत आपण त्याला तापमानात आणत नाही तोपर्यंत तसाच राहतो आणि जीवाणू निष्क्रिय होतात. त्याच्यामध्ये कसं आहे की इथे आपण वापरतोय प्लास्टिकचे घटक. प्लास्टिकच्या घटकाचा वापर करून आपण त्याच्यावर ते पॅकिंग करतो. बरोबर. आता काही जसं आपण बाजारात बघतो की आईस्क्रीमचं कोन आहे तो आपण सगळा खाऊ शकतो. हो. त्या पद्धतीने काही कोटिंग्स अच्छा. माशावरती आलेत की तो मासा फक्त फ्राय करताना ते कोटिंग पण काढायची गरज नाही. बरं. तो आपण एडिबल कोटिंग म्हणतात. एडिबल कोटिंग्स आलेत आणि ते खाऊ शकतो. आता याच्याबद्दलचे लेबलबद्दल सांगायचं तर ह्यावर तर सगळ्या बाबी नमूद केलेल्या असतातच. पण मासाचं तापमानात जर काही बदल झाला तो ताबडतोब आपल्याला सहजगत्या तिथे कळू शकतो. त्या प्रकारचे पण लेबल तिथे आलेले आहेत. अच्छा. ही सर्वात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तसंच गोठवणुकीच्या काळात समजा माशामध्ये ऑक्सिजन कमी होऊ लागला तर त्याचा माशाच्या दर्जावरती परिणाम होऊ शकतो. बरं. म्हणून काही सॅचेट बनवलेले आहेत. हे सॅचेट ते फ्रीजिंग करतानाच आत टाकले जातात. याच्यामुळे समजा ऑक्सिजन कमी झाला तर त्यातून ऑक्सिजन बाहेर येतो आणि तो ऑक्सिजनचा दर्जा राखतो. बरं. काही वेळेस मासा खराब होण्यामुळे कार्बन डायऑक्साईड तयार होण्याची शक्यता असते. तर तो कार्बन डायऑक्साईड तयार झाला तर मासा खराब होऊ शकतो. मग तो शोषण्याची प्रक्रिया असलेले सॅचेट पण आतमध्ये टाकलेले आहेत. अच्छा. ह्याच्यामुळं जो दर्जा नियंत्रणाचं जे काम आहे हे आपोआप होत जातं आणि नको असलेले वायू पण त्याच्यामध्ये शोषले जातात. म्हणजे खूपच चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली जाते नक्कीच मासा नक्कीच टिकण्यासाठी. नक्कीच प्रश्नच नाही. बरं सर, गोठवणूक करण्यासाठी काही नवीन असं तंत्रज्ञान आलंय का आता? हो, नक्कीच. आता मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की आपण फ्रीजर वापरायचो. हो. ते गोठवण्यासाठी 3-3.5 तास लागायचे, म्हणजे उणे 18 किंवा उणे 20 तापमान यायला. आता त्या संयंत्रामध्ये बदल झाला आणि 1 तास 1.5 तासामध्ये आपल्याला मासा गोठवून मिळतो. बरं. आता ह्याच्या पुढे जाऊन एक नवीन तंत्रज्ञान आलं ज्याला स्पायरल फ्रीजिंग म्हणतात. बरं. ते फ्रीजिंग तर अर्ध्या तासामध्ये तुम्हाला मासा फ्रीज करून अरे देतात. वा. हं. ह्यानंतर पुढचे जे काही म्हणजे काही महागडे मासे आहेत, म्हणजे कोळंबी आहे, शेवंड आहे किंवा माकुळ आहे, हे एक प्रत्येकी म्हणजे वेगळं फ्रीज करण्याचं मशीन आलं आहे. बरं. त्याला IQF म्हणतात, इंडिव्हिज्युअल क्विक फ्रीजिंग. हे तर 15 मिनिटात तुम्हाला मासा ते फ्रीज करून देतं आणि प्रत्येक कोळंबी आणि वेगवेगळे फ्रीज झाल्यामुळे तिचा दर्जा पण चांगला राखला जातो. आणि हे होतानाच याबरोबर आता अजून नवीन नवीन मूल्यवर्धनाच्या पद्धती पण आल्या. त्याच्यामध्ये रिटॉर्ट पाऊच पॅकेजिंग हे तंत्रज्ञान पण विकसित झालं आहे. पूर्वी मासा कॅनिंग करायचे. कॅनिंगची पद्धत आपल्याकडे अजूनही तशी फार नाही आहे. याचं कारण असं की कॅनचा दर आणि माशाचा दर हे दोन्ही व्यस्त प्रमाणात आहेत. म्हणजे बांगडा जर आपल्याला 10 रुपयाला मिळत असेल तर कॅन 30 रुपयाला होता. त्याने तो खाण्याची लोकांची मानसिकता पण नव्हती आणि अजूनही तशी नाही आहे. मग ह्याच्यावरती काय करायचं? त्याच्यावरती माशाची करी, त्यानंतर बांगडाचं तिखलं हे तयार करायचे आणि पाऊच असतो. त्याला 3 थर असतात, एक नायलॉन, अल्युमिनियम, पॉलिथिन. हे 3 थराच्या पिशवीमध्ये हे करी भरायची आणि त्यानंतर ती पॅक करायची आणि त्याच्यानंतर आपला घरचा कुकर असतो तसा थोडा वेगळा कुकर ज्याला रिटॉर्ट म्हणतात. त्याच्यामध्ये ते शिजवायचं आणि शिजवल्यानंतर नॉर्मल तापमानाला आणून बॉक्समध्ये भरून ठेवून द्यायचं. हे कमीत कमी 6 महिने ते वर्ष चांगल्या पद्धतीने राहतं. जेव्हा पाहिजे तेव्हा फक्त त्याला काढायचं, गरम पाण्यात 90 डिग्री टेम्परेचरला किंवा 100 डिग्रीला उकळत्या पाण्यात 5 मिनटं गरम करायचं, ओपन करायचं आणि खायचं. रेडी टू इट हा जो विषय आहे हा इथे आलेला आहे. लागू पडतो. अच्छा.
म्हणजे एकूण आजचं जे गतिमान जीवन आहे आणि वेळेचा अभाव आहे प्रत्येकाकडे, नक्कीच. त्यांच्यासाठी रेडी टू ईट असं साधन सामुग्री मिळणं हे खूपच फायदेशीर ठरणारं आहे. होय. आणि आता तुम्ही म्हणालात तसं हे जे रेडी टू ईट असे जे पदार्थ आहेत ते सामान्य तापमानात आणले की लगेच ते खायला योग्य हो, होतं, नाही, सामान्य तापमानामध्ये आपण त्यांना ठेवू ठेवू शकतो. शकतो. म्हणजे त्याला फ्रीज किंवा अशा कशाची हां. काही गरज नाही. गरज पडत अगदी नाही. तुम्ही आणि पाऊच असल्यामुळे तुम्ही बॅगमध्ये ठेवून कुठेही घेऊन जाऊ शकता. हां. म्हणजे प्रवासात प्रवासात तुम्ही सुद्धा हे करू किंवा शकता. कुठेही वापरणं सहज सोपं झालेलं आहे. बरोबर आहे. आणि मालवणचा पदार्थ आहे बांगड्याचं तिखळं, हम्म. त्याला मालवणला जाऊन खायची गरज नाही तुम्हाला. हम्म. ते तुम्हाला पॅक मिळालं, तुम्ही तुमच्या घरी सुद्धा त्याचा आनंद घेऊ घेऊ शकता. शकतो. बरोबर, तो एक मुख्य फायदा आहे याचा. नक्कीच नक्कीच. बरोबर आहे. म्हणजेच एकूण आधुनिक तंत्रज्ञान जे आहे किंवा बदलतं तंत्रज्ञान जे आहे ती आता खरंच काळाची गरज झालेली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे जे हे तंत्रज्ञानाचे विविध प्रकार आपण हे करतोय, डेव्हलप करतोय, त्यानुसार ग्राहकांना चांगल्या दर्जाची मासळी मिळायला खूप फायदा होतोय किंवा शक्य होतंय ते. बरोबर ना? नक्कीच, बरोबर अगदी. सर, आज आपण इथे आलात आणि मत्स्यपदार्थांची निर्मिती तसंच त्यांच्यावरच्या प्रक्रिया यामध्ये जे तंत्रज्ञान बदलतंय त्याचे काय फायदे मिळत आहेत याबद्दल अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. मत्स्यपदार्थ निर्मिती आणि मत्स्य प्रक्रियेचं बदलतं तंत्रज्ञान आणि त्याचा फायदा याविषयी प्राध्यापक श्रीकांत शारंगधर यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय, पण आपण उद्या पुन्हा भेटणारच आहोत. नमस्कार.